मी मराठी मोरी मुक्ता. नमस्कार मंडळी, मी आहे मुक्ता. आज मला एक प्रश्न पडला. देव कधी पृथ्वीवरती जन्म घेतात का? चला तर मग माझ्या हावला विचारूयात. देव कधी पृथ्वीवरती जन्म घेतात का? हो, घेतात ना. जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा सृष्टीचं रक्षण करण्यासाठी देव पृथ्वीवरती जन्म घेतात. हां, चल मी तुला आज ना विष्णुदेवांच्या दशावतारांची माहिती सांगते. हो, मत्स्य अवतार हा विष्णुदेवांचा पहिला अवतार होता. हा अवतार सतयुगात होऊन गेला. एकदा पृथ्वी पाण्याखाली बुडणार होती, मग नष्ट होणार होती. मग विष्णुदेव माणसाच्या स्वरूपात आले आणि मनुराजाच्या मदतीने त्यांनी सृष्टीचं रक्षण केलं. यातून त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली की देव संकटात मार्ग दाखवतोच. त्यांचा दुसरा अवतार आहे कूर्म अवतार. हा अवतार देखील सतयुगात होऊन गेला. कूर्म म्हणजे कासव. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वत बुडू लागला होता. मग विष्णुदेव कासवाच्या रूपात आले आणि त्यांनी मंदार पर्वताला आधार दिला. या अवतारातून त्यांनी आपल्याला सांगितलं की चांगल्या गोष्टींसाठी आधार बनावं. अवतार आहे वराह अवतार. हा अवतार सुद्धा सतयुगातच होऊन गेला. राक्षसाने पृथ्वी पाण्यात बुडवली. मग विष्णुदेव वराह रूपात आले आणि त्यांनी पृथ्वी उचलून धरली. यातून त्यांनी आपल्याला काय शिकवलं की पृथ्वी ही आपली आई आहे, आपण तिचं रक्षण केलं पाहिजे. विष्णुदेवांचा चौथा अवतार आहे नरसिंह अवतार. हा अवतार सुद्धा सतयुगात होऊन गेला. भक्त प्रल्हादावर अन्याय झाला म्हणून विष्णुदेवांनी अर्धे सिंह आणि अर्धे मानव असं रूप घेतलं आणि भक्त प्रल्हादाला वाचवलं. यातून त्यांनी आपल्याला हे शिकवलं की देव कधीच त्यांच्या भक्तांना वाईट परिस्थितीत सोडत नाही. पाचवा अवतार आहे वामन अवतार. हा अवतार त्रेतायुगात होऊन गेला. राजा बळीचा गर्व उतरवण्यासाठी विष्णुदेवांनी बालब्राह्मणाचं रूप घेतलं आणि 3 पावलात सगळं विश्व व्यापलं. या अवतारातून त्यांनी आपल्याला शिकवलं की कुठल्याही गोष्टीचा गर्व हा वाईट असतो. अवतार आहे परशुराम अवतार. हा अवतार सुद्धा त्रेतायुगात होऊन गेला. अहंकारी राजांचा नाश करण्यासाठी आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी विष्णुदेवांनी हा अवतार घेतला होता. या अवतारातून त्यांनी आपल्याला हे शिकवलं की अन्यायाविरुद्ध उभं राहायला हवं. 7वा अवतार आहे श्रीरामांचा अवतार. हा अवतार सुद्धा त्रेतायुगात होऊन गेला. या अवतारात देवांनी रावणाचा नाश केला आणि सत्य, धर्म आणि मर्यादा शिकवल्या. त्यांनी आपल्याला शिकवलं की आदर्श जीवन कसं असावं. तुला माहिती आहे विष्णुदेवांचा 8वा अवतार कोणता होता? ओळख बरं कोणता असेल? श्रीकृष्ण. बरोबर. हा अवतार द्वापार युगात होऊन गेला. या अवतारात देवांनी आपल्याला गीता सांगितली. त्यांनी गीतेत आपल्याला सांगितलं की फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. म्हणजेच त्यांनी शिकवलं की कर्तव्य महत्त्वाचं असतं. विष्णुदेवांचा 9वा अवतार आहे बुद्ध अवतार. हा अवतार कलियुगाच्या सुरुवातीला होऊन गेला. या अवतारात त्यांनी शांतता, अहिंसा आणि करुणा शिकवली. त्यांनी शिकवलं शांतता हीच खरी शक्ती आहे. विष्णुदेवांचा 10वा अवतार असणार आहे कल्की अवतार. हा अवतार अजून व्हायचा आहे. जेव्हा अधर्म खूप वाढेल तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी विष्णुदेव कल्की अवतार घेतील आणि त्या अवतारात ते आपल्याला शिकवतील की शेवटी धर्मच जिंकतो. मग कशी वाटली तुला सगळ्या अवतारांची माहिती? छान. तुम्हाला कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपण पुढच्या व्हिडिओत मत्स्य अवताराची पूर्ण गोष्ट ऐकू.